पीडित कुटुंबाशी आज भेट घेतली, संवाद साधलाय. नेते राहुल गांधींना देखील तुम्ही फोन केला होता, त्यांचं काय म्हणणं आहे? ज्यावेळेला ही घटना घडली त्याच्यानंतर राहुलजींना ही घटना ज्याला लक्षात आली त्याला मी त्यांना फोन करून आणि मेसेज करून निरोप दिला होता. त्यांचं उत्तर आलं मला आणि त्याच्यावर ते म्हणाले की म्हणे कसं झालं, सगळी माहिती त्यांनी पूर्णपणे घेतली. मला वाटतं काल आमच्या भगिनीसुद्धा एक येऊन गेल्या आणि तिथे आणि ती सर्व माहिती दिल्यानंतर ते म्हणे मला सर्व सविस्तर कळवा तुम्ही. मला जे या कुटुंबियांना भेटल्यानंतर संपदांच्या कुटुंबियांना भेटल्यावर कळलं ते म्हणजे त्यांची तक्रार बेसिकली कुंपणच ज्याला शेत खातं त्याला न्याय कुणाकडे मागायचा, कारण ज्याच्याकडे ती न्याय मागत होत्या मग ते गृह खातं असो अथवा आरोग्य खातं असो त्या लोकांनीच त्यांना हॅरॅस केला असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ह्याच्यामध्ये कुठेतरी शंका अशी यायला लागली की ती खरोखरच आत्महत्या होती का हत्या होती ही शंका आता यायला लागलेली आहे. आणि त्यामुळे निष्पक्षपणे पातळीपणाने याची चौकशी झाली पाहिजे, SIT स्थापन झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. आणि ह्याच्याही पलीकडे जाऊन जे SIT होणार आहे ती SIT सातारामध्ये नको तर आमच्या बीडमध्ये याची कारण यांच्या कुटुंबियांना सातत्यानं त्रास होईल. त्या 2-3 प्रमुख मागण्या यांच्या कुटुंबियांनी केल्या. अतिशय दुःख झालं की एक तरुण मुलगी जी आता आयुष्य उभं राहत होतं आणि एवढ्या छोट्या गावामधून येऊन ही डॉक्टरसारखी उच्च विद्याविभूषित झाली होती आणि MDला तिला ॲडमिशन मिळाली होती. अशा मुलीला स्वतः हा मार्ग स्वीकारावा लागला किंवा तिला स्वीकार करायचं वेळ आली तर मला असं वाटतं की कुठेतरी ह्याची चौकशी झाली पाहिजे. आपण नुसतं म्हणतो की बेटी पढाओ बेटी पढाओ, परंतु या ज्या माझ्या मुली शिकतात, भगिनी शिकतात, त्या भगिनींना कुठे न्याय मिळत नाही. एवढ्या शिक्षित मुलीला जर अशा प्रकारे समोर जावं लागत असेल तर बाकीच्या मुलींचा विचारच नको. आम्ही सरकारला विचारू इच्छितो की अशा प्रकारे तुम्ही स्त्रियांना, महिलांना आणि आमच्या भगिनींना अशा प्रकारे तुम्ही सुरक्षितता देणार आहात का? आणि ही तुमची सुरक्षितता असेल तर हे काय तुमचं डबल इंजिन सरकार असून सुद्धा आमच्या मुली सुरक्षित नाहीत हे कुठेतरी वाईट आहे. माननीय आदरणीय राहुल गांधी हे या संदर्भामध्ये लक्ष घालतील, त्याच्यामध्ये आम्हाला योग्य तो न्याय, कारण प्रत्येक वेळेला पीडितेच्या मागे उभं राहण्याचं काम कुठलेही पीडित असो या समाजामधला त्याचं काम राहुलजी गांधी यांनी केलेलं आहे अनेक वर्षामध्ये. त्यामुळे ते निश्चितपणे ह्याच्यामध्ये लक्ष घाल.